प्रेमाची मागणी घालत एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली। या प्रकरणी लोहारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। खासगी बँकेत नोकरीला असलेल्या एका विवाहित महिलेचा अनेकदा पाठलाग करीत आणि प्रेमाची मागणी घालीत तिचा विनयभंग केला। ही घटना येथील वाघापूर परिसरातील शिवाजी चौक मार्गादरम्यान घडली। या प्रकरणी लोहारा पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। विजेंद्र उर्फ भीमा रज्जू यादव असे विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे। विवाहित महिला एका खासगी बँकेत नोकरी करीत असल्याने तेथे दुचाकीने ये-जा करते। दरम्यान आरोपी भीमा हा नेहमीच दुचाकीने पाठलाग करायचा। शिवाय अनेकदा त्याने पीडित महिलेला प्रेमाची मागणी घातली। एवढेच नव्हे तर त्याने एका कागदावर स्वतःचा मोबाईल क्रमांक लिहून देत तिला बळजबरीने दिला। त्यावेळी महिलेने तो कागद फाडून त्याला दम भरला होता, तरीही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही। ती बँकेत जाण्यासाठी निघाली त्यावेळी त्याने तिचा येथील वाघापूर परिसरातील शिवाजी चौक मार्गादरम्यान पाठलाग केला। शिवाय पुन्हा प्रेमाची मागणी घालीत हॉटेलमध्ये भेटण्यास येण्याची गळ घातली, अन्यथा पाहून देण्याची धमकी दिली। त्यानंतर तो तेथून निघून गेला। त्यानंतर पीडित महिलेने पतीकडे आपबीती कथन केली। पतीने तिला सोबत घेत लोहारा पोलीस ठाणे गाठले, तसेच या प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली। त्यावरून आरोपी भीमा याच्या विरुद्ध बांधवी कलम 78, 35, 351 कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला।